नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा एक्झाम करता मी तुमच्यासाठी आज महत्त्वाचा पेपर घेऊन आलेलो आहे, जो की सराव पेपर असणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला करंट्स अफेअर, राज्यशास्त्र, विज्ञान, त्यानंतर भूगोल, त्याचप्रमाणे इंग्रजी आणि मराठी या विषयातील आणि गणित विषयातील प्रश्न दिसतील. ठीक आहे, तर चला मग स्टार्ट करूया आणि विथ एक्सप्लेनेशन आपण ते पाहणार आहे. तर पहिला प्रश्न दिला आहे, जगात सर्वात जास्त कशाच्या प्रजाती आहे. आता ऑप्शन दिलेला आहे कीटक, वनस्पती, प्राणी की मनुष्य. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वात जास्त जी संख्या आहे, प्रजाती आहे, ती कीटकांची आहे. त्यामुळं या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1. दुसरा प्रश्न आहे, पेशीशास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जाते. रॉबर्ट हुक, ग्रेगर मेंडल, चार्ल्स डार्विन, मायकल फॅरेडे. तर मित्रांनो, पेशीशास्त्राचे जनक हे रॉबर्ट हुक यांना म्हटलं जाते. अनुवंशिकतेचा सिद्धांत हा ग्रेगर मेंडेल यांनी मांडलेला होता, तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला होता. हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की रिकामी जागा प्राणीसंघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे. ऑप्शन ए आहे ऑर्थोपोडा, दुसरा ऑप्शन आहे मोलुस्का, तिसरा ऑप्शन आहे ॲनिलिडा, चौथा ऑप्शन आहे निडारिया. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ऑर्थोपोडा हा प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे. मग दुसरा क्रमांक कोणाचा लागतो, तर मोलुस्काचा लागतो. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न आहे, झुरळाचे हृदय किती कप्प्याचे असते, म्हणजे कॉक्रोचचे जे हृदय आहे ते किती कप्प्याचं बनलेलं असते. ऑप्शन आहे 10, 12, 13 की 14. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 13. झुरळाचे जे हृदय असते ते लक्षात घ्या 13 कप्प्यांनी बनलेले असते. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे की चुकीचा गट निवडायचा आहे. आता मत्स्य वर्गामध्ये हृदयाचे कप्पे जे असतात मित्रांनो ते असतात 2. त्यानंतर उभयचर प्राण्यांमध्ये हृदयाचे कप्पे असतात 3. त्यानंतर पक्षी वर्गामध्ये हृदयाचे कप्पे असतात 4. तर स्वस्तन प्राण्यामध्ये बघा इथं 5 दिलेले आहे, तर इथं पण हृदयाचे कप्पे 4च असतात. त्यामुळं ऑप्शन नंबर जे आहे ते डी इथं चुकीचं ठरते. मात्र ॲन्सर डीच आहे बरोबर, कारण आपल्याला चुकीचा गट विचारलेला होता म्हणून. मग मत्स्य वर्गामध्ये किती 2, उभयचर प्राण्यामध्ये किती 3 आणि पक्षी वर्गामध्ये किती आहे 4. तर आणि स्वस्तन म्हटलं प्राणी तर त्याच्यामध्ये 4 येते. ओके, त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा की भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला होता. ऑप्शन आहे 1994, 95, 95, 96, 98, 99 की 2001-2. तर पल्स पोलिओ कार्यक्रम जो आहे तो 1994-95मध्ये आपल्या इथं सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर चिंचेमध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते. आता दिलेलं आहे टार्टारिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, सायट्रिक आम्ल की ॲसिटिक आम्ल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चिंचेमध्ये जे आम्ल असते ते असते टार्टारिक आम्ल. ओके, हा एक पॉईंट लक्षात घ्या. सायट्रिक आम्ल जर म्हटलं तर निंबूवर्गीय फळांमध्ये असते. ठीक आहे, आणि व्हिनेगारमध्ये ॲसिडिक आम्ल असते. हा पॉईंट लक्षात घ्या. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा लॅक्टिक आम्ल हे कशामध्ये असते. त्यानंतर 8व्या नंबरचा प्रश्न बघा, आणि तुमचा स्कोर किती येणार तो पण मला नक्की सांगाल. की 8वा प्रश्न आहे, 1945मध्ये जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ह्यावर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये कोणते अणुइंधन वापरलेले होते. ऑप्शन आहे युरेनियम, प्लुटोनियम, रेडियम की रेडियम आणि प्लुटोनियम. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 4, रेडियम आणि प्लुटोनियम हे त्याच्यामध्ये अणुइंधन वापरलेलं होतं 1945. सो हा पॉईंट लक्षात घ्या. जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी यावेळेला हा मुद्दा चर्चेत होता, त्यामुळे आपण हा प्रश्न इथे कव्हर केलेला आहे. बटाटा चिप्स पॉकेटमध्ये कोणता वायू भरलेला असतो. आता तुम्ही चिप्सचे पॉकेट खात असालच, त्याच्यामध्ये तुम्हाला ते पॉकेट फुगलेलं दिसत असेल, तर मग त्याच्यामध्ये कोणता वायू असतो. ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन की कार्बन डायऑक्साईड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, त्या पॉकेट्समध्ये लक्षात असू द्या नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, सायन्समधला 10वा प्रश्न आहे, मिथेन वायूचे खालीलपैकी कोणते सूत्र आहे. CH4, C2H6, C3H8 की C4H10. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, CH4. हे मिथेनचं सूत्र, हे इथेन, हे प्रोप्रेन आणि हे ब्युटेन. मिथेन, इथेन, प्रोप्रेन आणि ब्युटेन. तर हा क्रम इथे तुम्ही पाठ ठेवा. आता करंट अफेअरमधील महत्त्वाचे प्रश्न आपण बघूया. फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन ए आहे रतन टाटा, ऑप्शन बी आहे एन चंद्रशेखरन, सी आहे डॉक्टर मनमोहन सिंग आणि एक आहे नरेंद्र मोदी. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एन चंद्रशेखर यांना फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा म्हटलं असता तर उत्तर असलं असतं रतन टाटा, आणि UKचा अवॉर्ड म्हटला असता तर ते असले असते डॉक्टर मनमोहन सिंग. सो हे पॉईंट्स तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे 12 नंबरचा प्रश्न, की जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो.
20 मे, 22 मे, 28 मे की 31 मे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 22 मेला आपल्या इथे जैवविविधता बायोडायव्हर्सिटी डे साजरा केला जातो. ओके. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकामी जागा येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. हिरोशिमा, नागासाकी, मॉरिशियस की रशिया? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हिरोशिमा या ठिकाणी. म्हणून सायन्समध्ये पण आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे, अंतराळात जाणारी पहिली अरब महिला रायना बर्नावी ठरल्या असून त्या कोणत्या देशाच्या आहे? तर ऑप्शन आहे इराण, सौदी अरेबिया, इजिप्त की इटली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सौदी अरेबिया या देशाच्या आहे. आणि हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्ही मोस्ट टाइम पी करा, कारण यावरती आपल्याला नक्कीच पेपरमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न आहे, इटालियन ओपन टेनिस स्पर्धा 2023 विजेतेपद कोणाला मिळालेले आहे? तर ते डॅनियल मेदवेदेव यांना मिळालेले आहे. तर ते कोणत्या देशाचे खेळाडू आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, ते रशिया या देशाचे खेळाडू आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न आहे की आपण अलीकडेच बघितलं की भारतीय पुरुष क्रिकेट टीम किट प्रायोजकत्व कोणत्या कंपनीनं घेतलेलं आहे? MPL, टाटा, ॲडिदास की पुमा? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ॲडिदास या कंपनीनं भारतीय पुरुष क्रिकेट टीम जे आहे त्याचे प्रायोजकत्व घेतलेले आहे. मुघल गार्डनचे नामकरण अलीकडे काय करण्यात आलेले आहे? तर मुघल गार्डनचे अलीकडे नामकरण अमृत गार्डन असे करण्यात आलेले आहे. स्वातंत्र्याला भारताच्या 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष होते. ठीक आहे, यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता अमृत गार्डन. त्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 30% आरक्षण देण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तराखंड राज्याने हा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर 19 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हत्तीच्या संरक्षणासाठी अगस्तीमलाई हे अभयारण्य लक्षात घ्या कोणत्या राज्यातील आहे? महाराष्ट्र, उत्तराखंड, केरळ की तामिळनाडू? तर अगस्त्यमलाई म्हटलं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तामिळनाडू. आणि हा प्रश्न माझ्याकडून येणाऱ्या एक्झाम करता मोस्ट टाइम पी करा, तुम्हाला यावरती नक्कीच प्रश्न दिसतील. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढं काय म्हटलेलं आहे की 20वा प्रश्न आहे, भारतातील पहिले हत्ती राखीव संवर्धन क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? झारखंड, उत्तराखंड, केरळ की तामिळनाडू? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे झारखंड. चा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, वैयक्तिक सिगारेटवर आरोग्यविषयक चेतावणी देणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? ऑप्शन आहे कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया की भारत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कॅनडा. कॅनडा वैयक्तिक सिगारेटवर आरोग्यविषयक चेतावणी देणारा पहिला देश ठरलेला आहे. महाराष्ट्र सरकारने स्माईल ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नेमणूक केलेली आहे? ऑप्शन आहे महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा की विराट कोहली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सचिन तेंडुलकर. आपण आपल्या चॅनलवर मागं पण ही व्हिडिओ कव्हर केलेले आहे मित्रांनो. त्यानंतर आयफा अवॉर्ड 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? दृश्यम 2, बधाई हो, पुष्पा की बाहुबली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दृश्यम 2. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. जागतिक सायकल दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक सायकल दिवस हा 3 जूनला साजरा केला जातो. जागतिक दूध दिवस विचारलं तर उत्तर आहे 1 जून आणि जागतिक पर्यावरण दिवस विचारलं तर उत्तर आहे 5 जून. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे CVC म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजेच केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त म्हणून अलीकडे कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, अलीकडे प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त म्हणून नेमणूक झालेली आहे. त्यानंतर अल्कोहोलवर चेतावणी देणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं थेट उत्तर लक्षात घ्या, आयर्लंड. आयर्लंड हा अल्कोहोलवर चेतावणी देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. सो हा प्रश्न तुम्ही इथे पाठ करा. त्रिपुरा राज्याचे नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सौरव गांगुली यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सो पाठ ठेवा, कारण मागं पण असेच प्रश्न विचारलेले होते. जागतिक दूध दिवस आपण आताच बघितला 1 जूनला असतो, सायकल दिवस 3 जून आणि पर्यावरण दिवस हा 5 जूनला असतो. चर्चेतील मुरली श्रीशंकर हे खेळाडू कोणत्या खेळासंबंधित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लांबोडी. आणखी मी तुम्हाला 2 खेळाडू सांगतो, ते व्यवस्थित पाठ करा. एक आहे अन्नू राणी, ह्या भालाफेक संबंधित आहे. तर एक आहे भवानी देवी, त्या तलवारबाजी या खेळासंबंधित आहे. आणि मुरली श्रीशंकर म्हटलं तर उत्तर घ्यायचं आहे लांब उडी. त्यानंतर राष्ट्रीय रामायण महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे छत्तीसगड. 31 नंबरचा प्रश्न आहे, चर्चेतील कुकी मेती संघर्ष कोणत्या राज्यातील आहे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे सध्या मणिपूरमध्ये कुकी मेती संघर्ष सुरू आहे आणि मणिपूरमधून कुकीलँड या नवीन राज्याची मागणी सुद्धा झालेली होती. हा पण पॉईंट मागं चर्चेमध्ये होता, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता कुकी आणि मेती संघर्ष
मणिपूर. मणिपूरला लोकटक सरोवर सुद्धा आहे, तरंगचं सरोवर, त्यामुळे हे सुद्धा पाठ ठेवा. आता मोचा चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारतातर्फे कोणते ऑपरेशन राबवण्यात आले? पहिल्यांदा एक लक्षात घ्या, मोचा चक्रीवादळ जे आहे मित्रांनो ते बंगालच्या उपसागरात आलं होतं. कोणत्या उपसागरात आलं होतं? बंगालच्या उपसागरात. त्यामुळं म्यानमारला याचा मोठा तडाखा बसला दिलेला आहे. आणि मोचा हे नाव यमन नावाच्या देशानं दिलेलं आहे, हा पॉईंट पाठ ठेवा. मग आपण मदत करण्यासाठी ऑपरेशन करुणा राबवलं होतं, हा पॉईंट लक्षात घ्या. दक्षिण सुदान संबंधित कावेरी होतं, युक्रेन संबंधित गंगा होतं आणि तुर्कीमध्ये जो भूकंप आला होता त्याच्या संबंधित ऑपरेशन दोस्त होतं. तर हे चारही ऑपरेशन तुम्ही इथे लक्षात ठेवा. 33 नंबरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, भारतातील नवीन संसदेचे उद्घाटन कोणत्या रोजी करण्यात आले? तर आपल्याला सर्वांना माहीत आहे, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जन्मदिनानिमित्त 28 मे 2023ला भारतीय संसदेचं उद्घाटन झालेलं आहे. मध्य आशियातील कोणत्या देशाने मृत्यूदंड शिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कझाकिस्तान. तर असा निर्णय कझाकिस्तान या देशाने घेतलेला आहे. जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो अजय बंगा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हे नाव सुचवलेलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्या जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्षा म्हणजेच कोण आहे? कमला हॅरिस ह्या आहेत, लक्षात घ्या. आणि जागतिक बँकेचे पूर्वी अध्यक्ष कोण होते? तर ते होते डेव्हिड माल्पास. त्यांच्या जागी आता अजय बंगा आलेले आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. बॉम्बे हाय हे खनिज तेल विहिरीचा शोध केव्हा लागलेला होता? आता बॉम्बे हाय हे खनिज तेलासाठी आणि नैसर्गिक वायूसाठी प्रसिद्ध आहे. या विहिरीचा शोध 3 फेब्रुवारी 1974 म्हणजे ऑप्शन नंबर ए या दिवशी लागलेला होता. प्रश्न पाठ करा, यावरती प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे. 37 नंबरचा प्रश्न आहे, धारावी हे काय आहे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे, धारावी हे मुंबईतील झोपडपट्टीचा भाग आहे आणि आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी झोपडपट्टी आहे, जी की मुंबईला आहे. सो आन्सर नंबर बी. त्यानंतर बघा मित्रांनो, मुंबईमध्ये पहिले कापड गिरणी कोणी सुरू केली? तर मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कावसजी नानाभाई दावर म्हणजे CN दावर यांनी 1854 मध्ये कापड गिरणी काय केली होती? सुरू केलेली होती. द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती केव्हा झाली? आता बघा, द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती हे 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्राची निर्मिती हे 1 मे 1960 मध्ये करण्यात आलेली होती. सो हे सर्व प्रश्न मित्रांनो पाठ ठेवा. प्रश्न जर तुम्हाला योग्य वाटत असेल, चांगले वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक पण करा, जेणेकरून मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल. पहिली कापड गिरणी केव्हा स्थापन करण्यात आली? तर आताच सांगितलं 1854 मध्ये. ठीक आहे. रेल्वे म्हटलं तर 1853 आणि ताग गिरणी रिसरा पश्चिम बंगाल इथं 1855 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर भारतामध्ये एकूण किती रेल्वे झोन आहे? आता भारतामध्ये विचारलं म्हणून उत्तर आहे 18. ठीक आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्रात 2 आहे हे लक्षात घ्या. मग भारतामध्ये एकूण रेल्वे झोन 18 आहे आणि 18वा रेल्वे झोन हा विशाखापट्टणम येथे सुरू करण्यात आलेला होता. आता प्रश्न आहे, मुंबईचे सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा मित्रांनो, मुंबईचे सिंह म्हणून फिरोजशाह मेहता यांना ओळखलं जाते. तर मुंबईचे वाघ म्हणून नाना जगन्नाथ शंकरसेठ यांना ओळखलं जाते. तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही इथे पाठ ठेवा. त्यानंतर पहिली रेल्वे कुठून सुरू झाली? ऑब्विसली मुंबई ते ठाणे. आता मुंबई ते ठाणे ऑप्शनमध्ये नाही आहे, मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बोरीबंदर ते ठाणे, म्हणजेच मुंबई ते ठाणे. 1853 16 एप्रिल 1853ला पहिली रेल्वे सुरू करण्यात आलेली होती. आता अलीकडेच तुम्हाला माहीत आहे कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झालेला होता ओडिशामध्ये, त्यामुळं हे थोडंसं लक्षात असू द्या, यावरती प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे. बॉम्बे उच्च न्यायालय केव्हा स्थापन करण्यात आलं? तर बघा, हायकोर्ट ॲक्ट 1861 नुसार 14 ऑगस्ट 1862ला बॉम्बे उच्च न्यायालय आपल्या इथे स्थापन करण्यात आलेले होते. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, या दिवशी भारताचा व्हाईसराय कोण होता? आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये सुरुवातीला 3 उच्च न्यायालय स्थापन झाले होते, ज्याच्यामध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास हे होते. तर गव्हर्नर कोण होतं? नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सेबी, RBI, SBI, BSE आणि LIC. म्हणजे सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, या सर्व संस्थांचं मुख्यालय हे मुंबईलाच आहे. आणि म्हणूनच आपल्या मुंबईला इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जाते, आर्थिक राजधानी. चलेजा चळवळ कुठून सुरू झालेली होती? येस, ऑब्विसली मुंबईतून चलेजा चळवळ सुरू झालेली होती, हा पॉईंट लक्षात घ्या. आणि चलेजा चळवळीचा जो ठराव मांडलेला होता तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच मांडलेला होता, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न 48 नंबरच्या प्रश्नापर्यंत पोहोचलेला आपण. प्रार्थना समाज हा मुंबई येथे केव्हा सुरू करण्यात आला? तर बघा, प्रार्थना समाज 31 मार्च 1867ला स्थापन करण्यात आलेला होता आणि या अंतर्गत एक मुखपत्र काढलं जात होतं ज्याचं नाव होतं सुबोध पत्रिका. पाठ ठेवा.
पत्रिका काढलं जात होतं. ओके. लोकायुक्त अलीकडेच विधेयक पारित करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? ते ठरलेलं आहे आपलं महाराष्ट्र. हा करंट अफेअरमधला प्रश्न आहे, व्यवस्थित पाठ ठेवा मित्रांनो. 50 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान कोणता जिल्हा आहे? तर तो आहे मित्रांनो मुंबई शहर. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की योग्य कथन ओळखायचं आहे. आता राज्यशास्त्रातला बेस्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. योग्य कथन आपल्याला ओळखायचं आहे. राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केले जाते. अगदी बरोबर आहे. राज्यपाल हे महाभियोग प्रक्रियेद्वारे पदच्युत केले जाते, म्हणजे त्यांना पदावरून काढले जाते. चूक. ठीक आहे. आणि राज्यपाल हे कोणतेही आर्थिक लाभाचे पद धारण करू शकत नाही. हे कसं आहे? बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं जे अचूक उत्तर ऑप्शन नंबर 3 म्हणजे अ आणि क काय आहे? बरोबर आहे. सो उत्तर क्रमांक 3 आहे या प्रश्नाचं. खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये एकही वाळवंट नाही? तर बघा, युरोप खंडामध्ये एकही वाळवंट नाही. याआधीसुद्धा आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती हा प्रश्न टाकलेला होता. आता तुम्हाला प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे स्थलांतरित शेतीवर. आता खालीलपैकी प्रश्न काय म्हणतो की स्थलांतरित शेती प्रकार चुकीचा गट ओळखा. आता श्रीलंकेमध्ये जे स्थलांतरित शेती केली जाते तिला चेना नावानं ओळखलं जाते. बरोबर आहे. इंडोनेशिया मलेशियामध्ये जी शेती केली जाते तिला लडांग या नावानं ओळखलं जाते. हे पण बरोबर आहे. थायलंडमध्ये जे स्थलांतरित शेती केली जाते तिला तामराई म्हटलं जाते. मात्र ब्राझीलमध्ये जे शेती केली जाते तिला रे नाही तर तिला रोका या नावानं ओळखलं जाते. ब्राझील रोका. ओके. आणि रे जे आहे हे व्हिएतनाम नावाचा जो देश आहे, व्हिएतनाम, लक्षात घ्या, व्हिएतनाम या देशामध्ये त्याला रे नावानं ओळखलं जाते. आय होप यू बेटरली अंडरस्टँड मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न बघा. हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना काय म्हणतात? तर आपल्या हिंदी महासागरात जे चक्रीवादळ निर्माण होतात त्यांना सायक्लॉन म्हटलं जाते. अटलांटिक महासागरात जे चक्रीवादळ निर्माण होतात त्यांना हरिकेन म्हटलं जाते. आणि प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये जे चक्रीवादळ निर्माण होतात त्यांना टायफून असं म्हटलं जाते. अलीकडे आपल्या हिंदी महासागरामध्ये एक बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ आलेलं आहे. या बिपरजॉय चक्रीवादळाला नाव हे बांगलादेशनं दिलेलं आहे. हा पण तुम्ही इथे लक्षात घ्या. G20ची स्थापना विचारली आहे. याचं मागचं रिझन हे आहे की G20ची परिषद भारतामध्ये भरत आहे, तर त्यामुळे प्रश्न येऊ शकतो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1999. डायरेक्ट पाठ करा की G20ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1999. आणि भारत याचा संस्थापक सदस्य राहिला आहे मित्रांनो. आणि G20ची 18वी परिषद आपल्या भारतामध्ये पार पडत आहे. ओके. सो आणि G20ला मुख्यालय नाही आहे, या संस्थेला मुख्यालय नाही आहे. आता जे प्रश्न दिलेले आहे ते गणिताचे दिलेले आहे, तर आपण हे थोडे प्रश्न स्किप करू. हे तुम्हाला धीरज सर सांगतीलच समजूल. ठीक आहे. तर आता पुन्हा 76 पासून 100 पर्यंत आपल्याला 25 प्रश्न बघायचे आहे. याच्यामध्ये इतिहास, मराठी आणि इंग्रजीचे काही प्रश्न आहे. चला तर मग लगेच बघूया. युद्ध कोणामध्ये झाली होती? तर आपल्या सर्वांना माहित आहे कर्नाटक युद्ध हे इंग्रज आणि फ्रेंचमध्ये झालेले युद्ध होते. ते एकूण 3 होते. सो हा एक पॉईंट लक्षात घ्या. भारतामध्ये तैनाती फौज कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने सुरू केली होती? वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर बघा मित्रांनो, वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून लक्षात घ्या चार्ल्स मेटकॉफ यांना ओळखलं जाते. पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली होती? तर बघा, पानिपतची पहिली लढाई बाबर व लोधी याच्यामध्ये झाली होती. दुसरी लढाई अकबर आणि हेमूमध्ये झाली होती. आणि पानिपतची तिसरी लढाई विचारलं तर मराठा आणि अहमद शाह अब्दाली. तर ज्यालाही कोणाला माहीत असेल की तिन्ही लढाया कोणत्या वर्षी झाल्या होत्या, ते तिन्ही लढायांचं जे साल आहे मित्रांनो ते खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. आनंदमठ या कादंबरीत कोणत्या उठावाचे वर्णन केले आहे? संथालांच्या, पाडेकरांच्या, संन्यासाचा उठाव की अहोमांचा? तर आनंदमठ या बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबरीमध्ये संन्याशांच्या उठावाचं वर्णन केलेलं आहे. आणि आनंदमठला क्रांतिकारकांचं बायबल म्हणून सुद्धा ओळखलं जाते. भारतीय शिक्षण आयोग म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर भारतीय शिक्षण आयोग म्हणून लक्षात असू द्या हंटर कमिशनला ओळखलं जाते. वुड्सचा खलिता हा 1854 याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटलं जाते. तर शिक्षण आयोग हंटर कमिशन जे 1882 होतं याला म्हटलं जाते. आणि हंटर कमिशन पुढं महात्मा ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिलेली होती. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. सार्जंट कमिशन हे 1944 जे काही एज्युकेशन संबंधित होतं. सर्वाधिक रेल्वे मार्गाची निर्मिती कोणाच्या काळात झाली होती? तर बघा, रेल्वेला सुरुवात डलहौसीच्या काळात झाली, पण सर्वात जास्त रेल्वे मार्गाची निर्मिती ही लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेली होती. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जाते? लॉर्ड स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जाते. ठगांचा बंदोबस्त बेंटिंगनं केला होता, हे लक्षात असू द्या. 84 नंबरचा प्रश्न आहे. 1857 बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी आहे असे उद्गार कोणा काढले होते? तर बघा, असे उद्गार नर फाटक यांनी काढलेले होते. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन.
भारताचा पहिला भारतमंत्री कोण होता? आता पहिला व्हाईसराय हा लॉर्ड कॅनिंग होता, पण पहिला भारतमंत्री हा लॉर्ड स्टॅनली होता. तर हे लक्षात असू द्या, 1858 हे दोन्ही पदं निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर मराठीमध्ये, आता मराठीचे काही प्रश्न दिलेले आहे. जवळपास 10 प्रश्न हे मराठीचे आहे आणि 5-6 प्रश्न जे आहे ते आपले इंग्रजीचे आहे. तर चला लवकर ते बघूया. मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहे? तर आधी मराठीमध्ये 48 होते. आजच्या घडीला मराठीमध्ये एकूण 52 वर्ण झालेले आहे. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्णच म्हणतात. क, ख, ग, ग हे कोणते वर्ण आहे? तर हे कंठ्यवर्ण आहे, कारण यांचा उच्चार कंठातून येतो, त्यामुळे हे कंठ्यवर्ण आहे. सविता या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मित्रांनो, सविता या शब्दाचा समानार्थी शब्द होते सूर्य. समुद्र म्हटलं तर रत्नाकर अर्णव, चंद्र म्हटलं तर शशी, हिमांशू, सुधाकर म्हणजे चंद्र होते, हे लक्षात घ्या. आणि गगन, ख, अंबर असे जर शब्द आले तर ते होते आकाश. ओके, सो सविताचा अर्थ होते सूर्य. आता सांगितलं आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते? वर्ण असं म्हटलं जाते. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेम जणू. जणू म्हणजे कल्पना आणि उत्प्रेक्षाचा अर्थ कल्पनाच होतो. जिथं कल्पना केली असेल तो सरळ उत्प्रेक्षा अलंकार असतो, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. शुद्ध नसणारा शब्द ओळखा. आता आशीर्वाद शुद्ध शब्द आहे, नाविन्य पण शुद्ध शब्द आहे, महात्म्य पण शुद्ध शब्द आहे, पण उज्ज्वल चुकला आहे, कारण इथं डबल ज पाहिजे, हा पॉईंट लक्षात घ्या. त्यामुळं जो चुकीचा शब्द आहे शुद्ध नसणारा शब्द, ऑप्शन नंबर डी, म्हणून उत्तर आहे 4. सो उज्ज्वल अशा पद्धतीनं लिहायचं. नवे विटी, नवे काय मन पूर्ण करायची आहे. नवे विटी, नवे दांडू, नवे चेंडू, नवे राज्य की नवे घर? तर नवे विटी, नवे राज्य असं त्याचं उत्तर आहे. आन्सर नंबर सी. किल्ल्याच्या भोवतीची जी भिंत असते मित्रांनो, तिला तट म्हटलं जाते. शेतकऱ्यांना जे कर्ज दिलं जाते त्याला तगाई म्हटले जाते. जिथं नाणे बनवली जाते त्याला टाकसाळ म्हटलं जाते आणि जिथे 3 रस्ते एकत्र येतात त्याला तिठा म्हटलं जाते. 94 नंबरचा प्रश्न बघा, चुकीचा पर्याय निवडायचा आहे. खूप छान प्रश्न आहे. पाणी पडणे म्हणजे उत्साहभंग होणे, पाणी पाजणे म्हणजे एखाद्याचा पराभव करणे, हळद लावणे म्हणजे विवाह होणे, हे बरोबर आहे. पण तिसरं चुकलेलं आहे. पाया घालणे म्हणजे नमस्कार करणे नाही, पाया पडणे म्हणजे नमस्कार करणे होय. पाया घालणे म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे. आपण म्हणतो ना पाया तयार करायचा आहे, तर त्याला, म्हणून हा सी नंबर चुकलेला आहे. 95 नंबर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता स्पर्श व्यंजन नाही? तुम्हाला मी शिकवलं होतं, आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहे. क, ख पासून तर भ म पर्यंत स्पर्श व्यंजन आहे एकूण 25, आणि या 25 मध्ये र येत नाही, त्यामुळे आन्सर नंबर 4. आता इंग्लिशचे 5 प्रश्न आहे. 40 मैल्स रिकामी जागा, क्वाईट अ लॉंग डिस्टन्स. आता इज की आर, तर आपल्याला वाटेल की माईल्स हे प्युरलमध्ये आहे त्यामुळं आर वापरायचं. मित्रांनो, इथं आर येणार नाही, कारण इथं अ लॉंग डिस्टन्सबद्दल बोललं जात आहे, जो एकवचनी शब्द आहे, त्यामुळे इथं उत्तर पाहिजे इज, म्हणजे 96चा आन्सर आहे. शी वेंट टू द मूवी विथ रिकामी जागा 2 चिल्ड्रेन. हिज, हिम, शी की हर? तर बघा मित्रांनो, इथं शी आहे आणि शी साठी काय येते? हर, तिच्या 2 मुलांसोबत, त्यामुळे इथं उत्तर येणार हर, म्हणून आन्सर नंबर 4. धिस बुक इज, आता बघा धिस बुक इज, तर इथं माय म्हणणार नाही आपण. इथं जर असं असलं असतं धिस इज रिकामी जागी असली असती आणि इथं असलं असतं बुक, तर आपण म्हटलं असतं धिस इज माय बुक. परंतु इथं लक्षात घ्या, इथं समोर काहीच नाही आहे, त्यामुळे इथं पाहिजे आपल्याला माइन, कारण हे पजेसिव्ह प्रोनाऊन झालं आणि हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह झालं, आणि ॲडजेक्टिव्ह येण्यासाठी समोर नाऊन पाहिजे. मग इथं नाऊन नाही आहे ना, त्यामुळे इथे आपलं उत्तर येणार आहे माइन. सो आन्सर नंबर आहे बी. त्यानंतर आय विश आय वेअर किंग, जिथं कल्पना केली जाते तो कोणता मूड असते? जिथं कल्पना केली जात असते तो सब्जेक्टिव्ह मूड असते. ठीक आहे, आय विश म्हणजे मी राजा असलो असतो तर इथं कल्पना केली आहे, त्यामुळे सब्जेक्टिव्ह मूड. आज्ञा, विनंती, सल्ला असेल तर इम्पेरेटिव्ह मूड घ्यायचं, आणि प्रश्न विचारला असेल, सरळ सरळ विधान असेल तर ते इंडिकेटिव्ह मूड असते. चूज द करेक्ट स्पेलिंग, कमिटीचं करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, COMMITTEE. कमिटीचं स्पेलिंग असं लिहायचं असते. तर मित्रांनो, हे होते महत्त्वपूर्ण 100 प्रश्न, ज्याच्यामध्ये आपण जवळपास भरपूर प्रश्न कव्हर केलेले आहे. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं आणि हे टेस्ट सिरीज कशी वाटली ते पण मला सांगा, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटू नेक्स्ट पेपरसह. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.